तर आपल्यासोबत किसानमध्ये अजून काही शेतकरी जोडले आहेत. तर त्या शेतकऱ्यांना या किसानबद्दल काय वाटतं त्याबाबत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. बाबा, कुठून आलं तुमचं नाव काय? जिथून पाचडून पाचडून. हा. नाव काय आपलं? अशोक अण्णासाहेब गुंजाळ. ओके बाबा, किती एकर शेती तुम्हाला? आम्हाला 2 एकर. बाबा, तुम्ही एवढं लांबून इथं आलंय सगळं पाचोडवरून पाहिला, या प्रदेशात तुम्हाला नवीन असं काही जाणवलं? नवीन जाणवलं ना? काय काय आहे नवीन पाकिट? नाही, बरंच जाणवलं ते जसं शेती पुरे घ्यायचे चालू आहे. ओके. आता इथं आता आम्ही बी बरेच दिवस झाले फिरतो इथं, ह्यात यांत्रिकरण वगैरे खरंच आहे, म्हणजे इथं एवढे यांत्रिकरण आता शेतीसाठी खरंच उपयोग आहे. हा हो ना. ओके. हो. आता हे कसं एक प्रायव्हेट लेवलला आयोजन केलं जातं ह्याचं. महाराष्ट्र शासनाने असं प्रदर्शनाचं आयोजन करावं असं वाटतं तुम्हाला? हो, वाटतं ना. हो. तर आपल्यासोबत अजून एक दुसरे शेतकरी आहेत, त्यांना बी या प्रदर्शनाबद्दल नेमकं काय वाटतं ते बी जाणून घेऊ. बाबा, कुठून आलं? नाव काय? रमेश भुमरे, पाचोड, पैठण तालुका. बाबा, हे प्रदर्शन नवीन काय जाणवलं का तुम्हाला बघायला? सर म्हणजे सगळं शेतीसारखं शेती मस्त चांगलं वाटलं, एकदम चांगलं वाटलं. आम्ही म्हणजे आवडलं खूपच, असं बघायसाठी आलो, मुद्दामच बघायसाठी. बाबा, सध्याची जी आपल्या शेतीच्या समस्या आहेत किंवा शासनाची धोरणं वगैरे आहेत, तर त्याबद्दल काय सांगायला? आता शेत काय बदल आहे, पाणी पावसामुळे अडचणी, अवजार शेतीचे अवजार आहे सगळे पूर्ण खूप कामाची अवजार आहे ती शेतीच. पण त्या याच्यामुळे पावसामुळे थोडं अडचण पडलेलं, बाकी काय विषय यामध्ये. आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे, पाहायला घेता येत नाही असं काही समजा. आता तुम्ही हे प्रदर्शन वगैरे फिरला, या प्रदर्शनात आपले महाराष्ट्र शासनाचे काही स्टॉल आहेत, त्या स्टॉलला तुम्ही भेट दिली का बाबा? काय दिलं? हा, भेट दिली. तिथं नव्याने असं काही जाणवलं का योजना तुम्हाला नवीन आलेल्या? एवढं काही जाणवलं नाही सर. नवीन सगळंच पाहायला मिळालं, असं बघासाठी चालून आपण खास बघायला मिळालं आपलं. तर आपल्यासोबत अजून एक बाबा आहेत, त्या शेतकरी बाबांना काय वाटतं तेही जाणून घ्या. बाबा, कुठून आलं तुम्ही? नाव काय? पाचोड राजेंद्र, जिल्हा संभाजीनगर. बाबा, एवढं लांबून आलाय तुम्ही प्रदर्शन बघाय, प्रदर्शनाबद्दल नवीन काय जाणवलं तुम्हाला? हो, आता शेतकऱ्यासाठी खूप नवीन नवीन माहिती आलेली आहे बघायला. तंत्रज्ञान, सुधारित तंत्रज्ञान, त्याबद्दल काहीतरी घेणारच आहे समजा. इथं महाराष्ट्र सरकारचा बी स्टॉल आहे, त्या स्टॉलवरती गव्हर्नमेंटच्या योजना तुम्हाला योग्य प्रकारे दिल्या जातात का? माहिती दिली जाते? हे पाहिजे तेवढी समाधानकारक माहिती काही दिली जात नाही समजा. जे शेतकऱ्याला पाहिजे तेवढी माहिती देत नाही ते. हो सर. आता तालुका लेवलला म्हणा, जिल्हा लेवलला KVK राज्य सरकारचं, त्यांनी या अशा कार्यक्रमाचं आयोजन करावं. हो, चालतं ना, करायला पाहिजे आयोजन ते. तर आपल्यासोबत असेच काही शेतकरी जोडले होते, तर त्यांनी उत्तम प्रकारे माहिती दिली आणि त्या माहितीचा त्यांनाही आगामी काळात नक्कीच फायदा होईल. कॅमेरामॅन प्रतीक्षा काकडेसह मी ऋषिकेश काळेंगे, कृषी जागरण, पुणे.